हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा. तुम्हाला ही मकर संक्रांत आनंददायी, सुखमय आणि भरभराटीची जावो हीच मी देवाकडे प्रार्थना करते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर तुमच्यासोबत आता मी हे जे खण पुजलेले आहेत ते मी शेअर करणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर बाजारामधून आपण जे खण घेऊन येतो, भोगीच्या दिवशी आणतात किंवा आदल्या दिवशी आणतात. तर मी भोगीच्या दिवशीच आणलेले आहेत. तर हे खण आणल्यानंतर आपल्याला सुरुवातीला पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत किंवा नाही धुतले तरी देखील चालेल. तर मी नेहमी आणल्यानंतर याला धुवूनच घेते. आता यानंतर आपल्याला याची पूजा करायची आहे. तर सगळ्यात अगोदर पाटावरती मी लाल कापड असं अंथरून घेतलेलं आहे. आता यावरती पहिल्यांदा आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे. तर थोडंसं मी तांदूळ ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला दिवा असा ठेवून घ्यायचा आहे, दिवा लावून घ्यायचा आहे. आणि या दिव्याला आपण हळद, कुंकू, अक्षता आणि फूल असं अर्पण करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. तर दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला ही जी पूजा आहे ती पूजेची सुरुवात जी आहे ती करून घ्यायची आहे. दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि यानंतर आपल्याला गणपतीच्या मूर्तीची पूजा करून घ्यायची आहे. तर मी अगोदरच अभिषेक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे. खाली मी अक्षता अंतरून घेतलेल्या आहे, त्यावरती मूर्ती ठेवायची आहे. हळद कुंकू लावून घेतलेलं आहे, अक्षता वाहून घ्यायची आहे, फुलं अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर आता आपल्याला 5 ठिकाणी जे आपण खण ठेवणार आहे. तर सुरुवातीला मी खाली तांदूळ ठेवून घेतलेला आहे आणि आता हे जे खण आहे तर याला आपल्याला हळदी कुंकवाची 5 अशी बोटे लावून घ्यायची आहेत. तर या पद्धतीने लावू शकता किंवा तुम्ही जे नेहमी पूजा करता त्या पद्धतीने देखील करू शकता. तर मी नेहमी याच पद्धतीने पूजा करते. तर सगळीकडे आणि सगळे जे खण आहेत त्या सगळ्याला आपल्याला हळद कुंकवाशी लावून घ्यायचे आहेत या पद्धतीने. बाकीचे जे खण आहे त्या सर्वांना देखील मी हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि खणासोबत जी पंती मिळते तर त्या पंतीला देखील आपल्याला हळदी कुंकाची 5 अशी बोटे लावून घ्यायची आहेत. आता यानंतर आपण जे लाल वस्त्रावरती तांदळाच्या राशी केलेल्या आहेत तर या राशीवरती आपल्याला हे जे खण आहे ते व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत. तर अजिबात वाकडे तिकडे न ठेवता सरळ अशी ठेवून घ्यायचे आहेत. तर यानंतर या खणामध्ये जो वोसा भरतो तो देखील तयार ठेवायचा आहे. तर या ठिकाणी मी हिरवा वाटाणा, गाजर, घेवडा, ऊस घेतलेला आहे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं घेतलेले आहेत, हरभऱ्याचे घाटे घेतलेले आहेत आणि ज्वारीचं जे कणीस आहे ते देखील घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. तर या सर्वांना मी असं थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे किंवा यापेक्षा देखील तुम्ही एकदम बारीक करून मिक्स करून भाज्या घेऊ शकता आणि यासोबतच मी जी विड्याची पानं आहेत आणि ओटीचं सामान आहे ते देखील घेतलेलं आहे. आता यानंतर आपल्याला एक एक करून जे खण आहे त्या खणामध्ये जो आपण ओसा तयार करून घेतलेला आहे तो आता भरून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा प्रत्येक खणामध्ये आपल्याला व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. हा जो ओसा आहे तो आपल्याला जास्तीचा करून ठेवायचा आहे. ज्या बायका आपल्याकडे येतात हळदी-कुंकवासाठी तर त्यांच्या ओटीमध्ये देण्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात हे करून ठेवायचं आहे. तर भरपूर असं हे खणामध्ये आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. अजिबात रिकामं वगैरे ठेवायचं नाही. तर सगळे मी भरून घेतलेले आहेत खण. आता यामध्ये आपल्याला तिळगूळ ठेवायचा आहे. तर मी घरात तीळ आणि गूळ बारीक करून घेतलेला आहे आणि हलवा देखील आहे, जो साखरेचा हलवा असतो. तर तो देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता प्रत्येक भागानुसार सगळ्यांच्याच पद्धती ज्या आहेत सुगड पूजण्याच्या त्या वेगवेगळ्या असू शकतात. तर मी नेहमी खण जो आहे तो याच पद्धतीने पुजते. तर तोच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि आता सर्व जे खण आहेत त्यावरती मी अ, तिळगूळ जे आहे ते टाकून घेतलेले आहे आणि जी पंती आहे तर त्या पंतीमध्ये आपल्याला तांदूळ, तीळ आणि हळद कुंकू टाकून मिक्स करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही गुलाल देखील टाकू शकता. आता मधल्या जो खण आहे त्यावरती ही पंती मी अशी ठेवून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला विडे जे आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत. तर माझा जो विडा आहे तो 5चा आहे. तर प्रत्येकी आपल्याला 2-2 पाने घ्यायची आहेत, जी खाऊची पानं आहे ती. काही-काही जणांचा काही भागामध्ये 25चा विडा असतो, तर हा 5चा विडा आहे. आता यावरती आपल्याला जे ओटीचं सामान असतं तर ते ठेवून घ्यायचं आहे. हे बाजारामध्ये सहज रेडीमेड आपल्याला मिळून जातं. तर यावरती मी काय केलेलं आहे, खारीक, खोबरं, सुपारी, लवंग आणि जी वेलची असते ती ठेवून घेतलेली आहे आणि प्रत्येकावरती आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे तिळगुळ आहे ते देखील ठेवायचं आहे, फूल ठेवायचं आहे
आणि यानंतर आपल्याला जो खण आहे त्याला दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे आणि धूप देखील दाखवायचा आहे. खणाची पूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. तर तुमच्या घरामध्ये संक्रांतीला जो काही गोडाचा पदार्थ केलेला आहे तो आपण या ठिकाणी नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. तर तुम्ही पुरणपोळी देखील दाखवू शकता. तर मी तिळाची पोळी केलेली आहे. तर हा नैवेद्य मी अर्पण केलेला आहे. तर आपली पूजा जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि हे जे विडे आहेत तुम्ही 5 सुवासिनींना बोलवून हळदी-कुंकू देऊन, ओवसा देऊन तुम्ही हे जे विडे आहेत ते पदरामध्ये घेऊ शकता. तर सुरुवातीला आपल्याला घरातल्या देवांना ओवाळून घ्यायचं आहे. नंतर तुळशीला आणि नंतर आपल्याला जवळ कुठे जरी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल किंवा रामसीतेचं असेल किंवा देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. तर जेवढ्या क्लिप माझ्याकडे होत्या तर त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर छान अशी ही खण पूजा जी आहे किंवा सुगड पूजा जी आहे ती झालेली आहे. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला शेअरपर्यंत नक्की बघा. तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.